कासारवाडी येथे गव्याच्या कळपाचा धुडकूस 4 एकरातील शाळुकेला फस्त। कासारवाडी येथील लुगडेमाळ परिसरात 10 गव्यांचा कळप दाखल झाला असून जवळपास 4 एकरातील शाळू पिके खाऊन फस्त करून धुडकूस घातला आहे। कासारवाडी येथील घाडगे खोरी लुगडेमाळ खाडेमाळ नावाच्या शिवारातील गोविंदा खोत, बाळू खाडे, पंडित घाडगे, सुखदेव घाडगे, संजय मोहिते तर सातळी येथील सिद्धेश्वर मंदिर परिसरातील श्रीरंग पोवार, बाळकृष्ण पोवार यांच्या शेतातील जवळपास 4 एकरातील शाळवाचं कोवळं पीक खाऊन संपवल्यानं शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे। सध्या रब्बी हंगामात ज्वारी, गहू, हरभरा ही पीक शेतात आहेत। तसेच आडसली ऊस लागवण आहे। हातकणंगले तालुक्यातील कासारवाडी, अंबपवाडी, मनपाडळे तर करवीर तालुक्यातील सादळे मादळेमध्ये येथील शेती पिकांमध्ये गव्याच्या कळपांकडून पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं जात आहे। शेतीची मशागत करत बियाण्यांचा खर्च करून आलेलं पीक गव्याच्या कळपाकडून फस्त केलं जात आहे। यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे। वर्षभराचं पीक कसं काढायचं अशा तक्रारी शेतकरी करत आहे। गव्याचा कळप वारंवार या परिसरातला ज्वारी, मका या पिकांवर डल्ला मारत आहे। अन्य प्राण्यांपासून पिकाच्या बचावासाठी शेतकरी वेगवेगळ्या प्रकारच्या युक्त्या करत असतात। यातून वन्य प्राणी किंवा एखाद्या शेतकऱ्यांचा जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। ते घडण्या अगोदरच वन विभागाने यावर ठोस उपाययोजना करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे। याबाबत वन विभागाशी संपर्क साधला असता वनक्षेत्रपाल करवीर RS कांबळे यांनी तातडीनं रेस्क्यू टीम, वनरक्षक यांना या ठिकाणी पाठवून दिलं व उद्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून नियमानुसार नुकसान भरपाई दिली जाईल। तरी शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये अशी विनंती केली आहे। महानकरी न्यूजसाठी विद्याधर कांबळे, नागाव। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।